नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर भजनलाल शर्मा. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर न्यायमूर्ती सुनील शुक्रे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेले सुनील शुक्रे हे कोणत्या उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत? उत्तर मुंबई उच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 4. नुकताच कोणी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे? उत्तर आनंद निरगुडे. प्रश्न क्रमांक 5. देशाचा किरकोळ महागाई दर नोव्हेंबर महिन्यात किती टक्क्यांवर पोहोचला आहे? उत्तर 5.55%. प्रश्न क्रमांक 6. नोव्हेंबर महिन्यात अन्नधान्य श्रेणीतील महागाई दर किती टक्क्यांवर पोहोचला आहे? उत्तर 8.70%. प्रश्न क्रमांक 7. गेल्या 25 वर्षात कोणता क्रिकेटपटू गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू ठरला आहे? उत्तर विराट कोहली. प्रश्न क्रमांक 8. 2023 या वर्षामध्ये गुगलवर कोण सर्वाधिक सर्च करण्यात आलेला क्रिकेटपटू ठरला आहे? उत्तर शुभमन गिल. प्रश्न क्रमांक 9. भारतीय अंतराळ संस्था इस्रो किती वर्षांपर्यंत मानवाला चंद्रावर पाठविणार असल्याची माहिती एस सोमनाथ यांनी दिली आहे? उत्तर 2040 पर्यंत. प्रश्न क्रमांक 10. केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती व सेवा स्थिती 2023 विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यामध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्ताच्या निवड प्रक्रियेतून कोणाला वगळण्याची तरतूद आहे? उत्तर सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 11. 33व्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? उत्तर पुष्पा भारती. प्रश्न क्रमांक 12. डोनाल्ड टस्क यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? उत्तर पोलंड देश. प्रश्न क्रमांक 13. YUVAI हा प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केला आहे? उत्तर इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे? उत्तर गुवाहाटी मास्टर्स 2023. प्रश्न क्रमांक 15. गुवाहाटी मास्टर्स 2023 बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरी विजेतेपद जिंकणारी ललिनरत चैवान कोणत्या देशाची खेळाडू आहे?
उत्तर थायलंड देश. प्रश्न क्रमांक 16. हवामान बदल निर्देशांक 2023च्या 57 देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? उत्तर 7वा क्रमांक. प्रश्न क्रमांक 17. हवामान बदल निर्देशांक 2023 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर डेन्मार्क देश.